आनंदी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की इकडे पृथ्वीने ह्या सगळ्या गोष्टीमुळे स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. तेव्हा मात्र विद्याधर आलेला असतो, त्याचा जीव वाचवलेला असतो, मात्र त्याचे कानं भरण्याचं सुद्धा त्याने काम केलेलं असतं. आता सुरुवातीला आपण पाहत असतो की पृथ्वी युगंधरला म्हणते की आनंदी इथे राहू शकते, पण तुमची पत्नी म्हणून नाही. तुम्ही तिच्या अख्ख्या खानदानाची जबाबदारी घ्या. असंही आपलं एवढं मोठं घर आहे, अनेक नोकर चाकर आहेत, त्यात एक नोकराची भर पडली तर काही कमी पडणार नाही. असं म्हटल्याबरोबर युगंधरचा पारा चढलेला असतो. अक्षरशः इथे पृथ्वीच्या त्याने कानाखालीच वडलेली असते. पृथ्वीला तर इथे धक्का बसलेलाच असतो, मात्र सगळ्या घरच्यांना सुद्धा फार मोठा धक्का बसलेला असतो. पृथ्वीला आणखीच युगंधरचा राग येऊ लागलेला असतो. आता युगंधर एवढ्यावरच न थांबता आनंदीची बाजू घेत असतो आणि त्यामुळेच खरं तर मुलांमध्ये आणि युगंधरमध्ये आणखीच मोठी दरी निर्माण झालेली असते. युगंधर म्हणत असतो, आनंदीला मोलकरीण म्हणण्याची तुझी हिंमत कशी झाली? असं म्हटल्यानंतर तर पृथ्वीचा पारा चढलेला असतो. अक्षरशः ते काही डिओचे पेपर त्यांनी बनवलेले असतात, घटस्फोटाचे पेपर, तो हातात घेतो आणि त्याचे तुकडे तुकडे करून युगंधरच्या अंगावर फेकून देतो आणि त्याला म्हणत असतो, शेवटी सत्य समोर आलंच. असं म्हटल्यानंतर युगंधर एकही शब्द बोलत नाही आणि तिथून निघालेला असतो. इकडे पृथ्वी मागा आवाज देत असतो, युगंधर लिंबाळकर, मी तुमच्याशी बोलतोय. पण मात्र युगंधर अजिबात काही ऐकत नाही आणि तिथून निघून जातो. आता इकडे पृथ्वीचा तर पारा चढत असतो. आता आनंदी त्याला शांत करण्यासाठी त्याच्याशी बोलत असते. ती म्हणत असते, पृथ्वी, तू गैरसमज करून घेऊ नकोस. मालक साहेबांनी तुला मारलं हे फार चुकीचं आहे, पण तू समजून घे ना, आमच्यामध्ये कुठलंही नातं नाही आहे, प्रेमाचं तर अजिबातच नाही. आमचं फक्त माणुसकीचं नातं आहे. तू समजून घे ना पृथ्वी. असं म्हटल्यानंतर पृथ्वीचा पारा चढलेला असतो. पृथ्वी अक्षरशः आनंदीला धमकावतच असतो. तो म्हणत असतो, तुझी हिंमत कशी झाली आमच्यात बोलण्याची? तुला मी एकदाच सांगितलंय, आमच्यात तू अजिबातच बोलायचं नाहीस. तुझा आणि माझा काही संबंध नाही. असं म्हणून पृथ्वी तिथून रागातच निघून गेलेला असतो. आता पृथ्वी गेल्यानंतर खरं तर इकडनं मिताली आणि प्रांजलसुद्धा गेलेले असतात. घरच्यांना सगळ्यांनाच फार मोठं टेन्शन आलेलं असतं. हे सगळं कसं निस्तारावं हेच कळत नसतं. मात्र इथे शलाका आणि त्याचबरोबर विद्याधर असतो, त्यांना तर आज फार आनंद झालेला असतो. आता आरतीला घेऊन आनंदी युगंधरला बोलण्यासाठी इकडे आलेली असते. युगंधर रूममध्ये जात असतो तेव्हा आनंदी त्यांना थांबवते आणि म्हणत असते, मालक साहेब, माझं ऐकून घ्या ना. मालक साहेब म्हणत असतात, मला खरं तर कुणाचंच काहीच ऐकायचं नाही. तेव्हा आनंदी म्हणत असते, प्लीज मालक साहेब, माझं ऐकून घ्या. तुम्ही आज जे काही ते सगळं काही चुकीचं आहे. असं तुम्ही पृथ्वीला मारायला नको होतं. त्यावर युगंधर म्हणत असतो, तुला माझी चूक दिसते का? तो कसा बोलत होता तुला कळलं नाही का? त्यावर आनंदी म्हणत असते, अहो मालक साहेब, पण तो लहान आहे, त्याला आपण समजून घेतलं पाहिजे. तुम्ही आत्ताच जा पृथ्वीकडे आणि पृथ्वीची माफी मागा. आता हे ऐकल्यानंतर तर युगंधरचा पारा चढलेला असतो. युगंधर म्हणत असतो, आनंदी, तुला हे सगळं काही मला बोलण्याची अजिबातच गरज नाही. मी आणि माझी मुलं बघून घेऊत. आमच्या दोघांमध्ये पडण्याची तुला अजिबातच गरज नाही. तू ह्या सगळ्यापासून लांब राहा. असं म्हणून धमकावूनच खरं तर युगंधर आतमध्ये निघून गेलेला असतो. आनंदीला तरी ते फार टेन्शन आलेलं असतं आणि आरतीसुद्धा फार घाबरलेली असते, कारण की ते युगंधर फारच जोरात तिच्यावर ओरडलेला असतो. आता युगंधर त्याच्या रूममध्ये आलेला असतो. त्याला मात्र फार टेन्शन येत असतं. या सर्व गोष्टीचा संताप त्याला सुद्धा तेवढाच होत असतो. आता तितक्यातच शिल्पा खरं तरी ते दरवाजा उघडून आतमध्ये येत असते. युगंधरला वाटत असते की आनंदीच असेल, त्यामुळे युगंधर चिडलेला असतो. युगंधर म्हणत असतो, काय चाललंय तुमचं? तुम्हाला सांगितलंय नाही एकदा की मला एकटं सोडा? आता शिल्पा आतमध्ये येते आणि म्हणत असते, अरे युगंधर, काय चालले? मी अरे ताई, तू कसं काय आलीस? आणि तू जरी असलीस तरी तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, मला एकटं सोड. असं म्हटल्याबरोबर शिल्पा म्हणत असते, मला कळतंय तुझ्या मनाची अवस्था, पण मी खरं तर त्या विषयावर बोलायला आलीच नाही. माझा विषय दुसराच आहे. काय बोलायचं तुला, बोल. असं म्हटल्याबरोबर शिल्पा म्हणत असते, अरे काय आहे ना, आनंदी आणि तुझ्या लग्नाला उद्या 2 महिने होतात. असं म्हटल्याबरोबर आता युगंधर तिच्याकडे रागानेच पाहत. शिल्पा हे सगळं काही मुद्दाम बोलत आहे असंही ते युगंधरच्या लक्षात आलेलं असतं. आता शिल्पा म्हणत असते, आणि त्यासाठीच खरं तर मी एक मोठी पार्टी ठेवण्याचा विचार केला आहे. सगळ्या गेस्टला सुद्धा बोलायचं, घर असं लकलकीत करायचं, छान सगळ्या गोष्टी करूया आपण. असं म्हटल्याबरोबर इकडनं युगंधर चिडतच म्हणत असतो, ताई, मला कळतंय तुझं सगळं काही आहे बोलणं, तू सगळं काही मुद्दाम बोलतेस ना, आणि वरनं टोमणे सुद्धा मारतेस. त्यावर शिल्पा म्हणत असते, मी आणि टोमणे? का रे, मी कशाला टोमणे मारू? अरे मी तर म्हटलं चला तुमचं लग्न सेलिब्रेट करूया. असं म्हटल्यानंतर युगंधर चिडलेला असतो. मात्र एकही शब्द न बोलता तिच्याकडे पाठ करून उभा राहिलेला असतो. शिल्पा हे पाहत असते आणि त्याला म्हणत असते, आता पाठ फिरवून काय उपयोग आहे? मी जेव्हा सांगत होते तेव्हा तर तू ऐकलं नाहीस. मी म्हटलं होतं तुला, त्या मुलीशी लग्न करणं म्हणजे या घराचा सत्यानाश करणंच आहे, आणि ते झालं सुद्धा. तुझ्यासमोर आज काय झालंय हे कळतंय का तुला? हा तुझ्या आयुष्यातला सगळ्यात घाणेरडा आणि चुकीचा निर्णय होता. तुला तुझी फॅक्टरी वाचवायची होती आणि तू वाचवलीस सुद्धा, पण कुठल्या किमतीवर वाचवलीस हे तरी तुला कळतंय का? पोरीशी लग्न करण्याच्या आधी एकदा सुद्धा विचार नाही केलास का?
या सगळ्या गोष्टीचा आपल्या घरावर काय परिणाम होईल. मला माहिती आहे युगंधर, तुला समिधाने सांगितलं होतं जायच्या आधी की आपला बिझनेस वाढव तुझा, पण या किमतीवर अजिबातच सांगितलं नव्हतं. तू कळत न कळत समिधाची जागा त्या आनंदीला दिली. त्या आनंदीची पात्रता नसताना सुद्धा तिच्यामुळे तू माझ्या विरुद्ध उभा राहिलास आणि या सगळ्या गोष्टीचा काय परिणाम झाला तू तर आज बघितलंस. आज जो काही विनाश झालाय तो फक्त तुझ्यामुळे आणि त्या आनंदीमुळे झालाय आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही युगंधर. आणि मीच काय रे, तुझी मुलं सुद्धा तुला बाप म्हणून कधीच माफ करणार नाहीत. आणि आणखी एक सत्य ऐकूनच घे तू, आज समिधा सुद्धा तिचा नवरा म्हणून आणि तिच्या मुलाचा बाप म्हणून तुला कधीच माफ करणार नाही, असंही ते रागात शिल्पा म्हणत असते. तितक्यातच बाहेरून खरं ढगाचा आणि विजा चमकल्याचा आवाज येत असतो. शिल्पा हे सगळं पाहते आणि युगंधरला म्हणत असते, युगंधर बघितलंच, ढगांचा गडगडाट या गोष्टीची साक्ष देतोय. ही चमकणारी वीज समिधाचा संताप आहे आणि हा कोसळणारा पाऊस समिधाचे अश्रू आहेत. असं म्हटल्यानंतर युगंधरला सुद्धा फार वाईट वाटत असतं. शिल्पाच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलेलं असतं. शिल्पा म्हणत असते, युगंधर तुला आठवतंय जेव्हा समिधाचं आणि तुझं भांडण व्हायचं तेव्हा समिधा माझ्याकडे रडतच यायची. तेव्हा मी तिला कुशीत घ्यायची, तिला शांत करायची, समजवायची. पण ती आता एकटी पडली. तुझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे ह्या सर्व गोष्टी घडतात आणि एकदाच मला आणि मुलांना सुद्धा असंच लावतो, म्हणजे तू त्या आनंदीसोबत या घरात आनंदाने राहशील, असं शिल्पा रडतच म्हणत असते आणि तिथून निघून गेलेली. शिल्पा तर निघून गेलेली असते, मात्र ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास आता युगंधरला होऊ लागलेला असतो. त्याला आठवत असतं पृथ्वी जे काही बोललेला असतो, आनंदीसोबत तुमचं काही नातं नाही तर मग तिला डिवोर्स द्या ना. तुम्ही तिला या घरात ठेवू शकता, पण एक पत्नी म्हणून नाही तर एक नोकर म्हणून ठेवू शकता. तेव्हा युगंधरने त्याच्या कानाखाली वडलेली असते. त्याला वाईट वाटत असते की माझं चुकलं का, मी खरंच पृथ्वीला मारायला नको होतं का, या सगळ्या गोष्टीमुळे समिधाला त्रास होता असेल का, या सर्व गोष्टीचा युगंधर विचार करत असतो आणि त्याला तेवढाच त्रास होत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा आनंदी त्रासात असते. तिला सुद्धा कळत नसतं की मी नेमकं काय करू. आरती तिला शांत करत असते, पाणी पाजत असते. आनंदी तू शांत हो ना, तू काळजी करू नकोस. तेव्हा आनंदी म्हणत असते, हे बघा आरतीताई, या आधी सुद्धा या घरात भरपूर वाद झाले, पण युगंधर साहेब कधीही इतके चिडलेले नव्हते. मला कळत नाही नेमकं काय झालंय. आरती म्हणत असते, या सगळ्या गोष्टी तू मला अजिबातच सांगू नकोस आनंदी. तू एक काम कर, तू माझ्यासोबत चल, आपण आपल्या घरी जाऊया. इथे सगळेच तुझ्या वाईटावर टिपलेत, मी तुला इथे अजिबातच सोडू शकत नाही. त्यावर आनंदी म्हणत असते, मला माझी काळजी नाही ग, पृथ्वीची काळजी वाटते. म्हणजे बघ ना, स्वतःच्याच बापाने सगळ्यांसमोर त्याचा अपमान केला, त्याच्यावर हात उचलला. त्याच्या मनाची काय अवस्था झाली असेल. मी त्याच्याशी बोललं पाहिजे, त्याला समजावलं पाहिजे. असं म्हटल्यानंतर आरती म्हणत असते, अगं वेडीस का तू, तुला स्वतःची अजिबातच काळजी नाही का गं. जरा तरी विचार कर की जे मालक साहेब आजपर्यंत तुझी बाजू घेत होते ते सुद्धा तुझ्यावर आज इतके चिडले, मग पृथ्वीची काय अवस्था झाली असेल. अगं तो तुला एकतरी शब्द बोलेल का, आणि तुझं ऐकून तरी त्यांनी घेतलं पाहिजे. अगं तो तुझ्यावर किती ओरडेल तुला कळतंय का. असं म्हटल्याबरोबर आनंदी म्हणत असते, ओरडू दे, माझ्यावर काय ओरडायचं आहे, माझा काय संताप करायचा आहे ना, करू दे, पण त्याच्याशी बोलणं फार गरजेचं आहे. अगं आरतीताई, तुला कळत नाही, या सर्व गोष्टीमुळे पृथ्वीला फार त्रास होत असेल. त्याने स्वतःचं काही बरं वाईट करून घेतलं तर, स्वतःला काही इजा करून घेतली तर, असंही ते आनंदी म्हणत असते. आता इकडे आरतीला सुद्धा जरा टेन्शन आलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजू तिन्ही मुलं फार संतापलेले असतात. आता इथे प्रांजल आणि मिताली तर विचार करत असतात, मात्र पृथ्वीच्या कानाखाली वडलेले असते, त्यामुळे पृथ्वी ते फार चिडलेला असतो. त्याला सर्व गोष्टी आठवत असतात, कशा प्रकारे त्यांनी ते युगंधरला म्हटलेलं असते की तुमचं जर त्या आनंदीवर प्रेम नसेल तर तुम्ही तिला घटस्फोट द्या. तेव्हा मात्र युगंधरने नकार दिलेला असतो घटस्फोटसाठी. नंतर इकडे पृथ्वी म्हटलेला असतो की तुम्ही तिला या घरात ठेवू शकता, पण एक मोलकरीण म्हणून. हे ऐकल्यानंतर आता युगंधरने त्याच्या कानाखाली वडलेले असते. ते सगळं काही त्याला आठवत असतं आणि त्याची चिडचिड होत असते. अक्षरशः सगळ्या वस्तू तो घरात फेकत असतो. एकही वस्तू त्याने नीट ठेवलेली नसते. टेबल फेकत असतो, इथे बेडवरचं ब्लँकेट, ह्या सगळ्या गोष्टी तो फेकून देत असतो आणि तो म्हणत असतो, असं हे सगळं काही कसं होऊ शकतो, तो माणूस असं मला कसं काय बोलू शकतो, त्यांनी माझी लायकी काढली. तो लायकी काढणारा माणूस कोण आहे, माझी लायकी दाखवली त्यांनी, मी सगळं काही संपून टाकणार आहे. तो बॉक्स कुठे, असं म्हणून एक बॉक्स शोधत असतो. आता कपाटात तो बॉक्स असतो. इकडे मिताली आणि प्रांजल तर फार घाबरलेले असतात. अरे दादा, तू ऐक ना माझं, तू ऐक ना माझं, शांत हो ना दादा, असं काय करतोस. मात्र पृथ्वी एकही शब्द ऐकायला तयार नसतो. तो कपाटात बॉक्स शोधत असतो. इकडे पृथ्वीची चिडचिड होत असते. हे दोघेही शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. पृथ्वी म्हणत असतो, आता तुम्ही दोघे मला अजिबातच सल्ले देऊ नका, तुम्ही माझ्यापासून लांब राहा. मी आज काय करेल आणि काय नाही हे मला सांगता येणार नाही. तुम्ही माझ्यापाशी अजिबातच येऊ नका.
मी जोपर्यंत स्वतःला त्रास करून घेत नाही तोपर्यंत मला शांतता भेटणार नाही. असं म्हणून त्याने कपाटातला एक बॉक्स काढलेला असतो, त्यातनं सुरा काढलेला असतो आणि स्वतःची नस कापायला अक्षरशः निघालेला असतो. इकडे मिताली आणि प्रांजल तर फार घाबरलेले असतात. पृथ्वी मात्र काही केले ऐकायला तयार नसतो. तितक्यातच इकडनं विद्याधर आलेला असतो आणि त्याचा हात पकडूनच तो सुरा फेकून दिलेला असतो आणि जोरात पृथ्वीच्या कानाखाली ओढलेली असते. आता पृथ्वी चिडलेला असतो. पृथ्वी ते विद्याधरला म्हणत असतो, अरे त्या माणसाने आणि त्या आनंदीने मला संपवले, माझ्याच नजरेत मला पाडले रे काका. असं म्हटल्याबरोबर हा विद्याधर त्याचे कान भरण्याचं काम करत असतो. तो म्हणत असतो, पण मी तुला असं संपून अजिबातच देणार नाही पृथ्वी. अरे त्या नालायक माणसामुळे तू स्वतःला मारायला निघालास. हे सगळं करण्याची तुला अजिबातच गरज नाही. जोपर्यंत हा तुझा काका जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या पाठीशी कायम उभा राहील. तुझ्या या मनाची अवस्था मी चांगली समजू शकतो, कारण की या सगळ्या गोष्टीतून मी सुद्धा तेवढाच गेलो. त्या दोघांचे कारस्थानं जेव्हा मी सगळ्यांसमोर आणायला लागलो तेव्हा मात्र या दोघांनी माझी अवस्था अशीच केली. मला सुद्धा सगळ्यांच्या नजरेत वाईट ठरवलं आणि ते आता तुझ्यासोबत सगळं काही होते आणि ते मात्र मी अजिबातच होऊन देणार नाही. अशा लोकांमुळे स्वतःला त्रास करून अजिबातच घ्यायचा, समोरच्याला त्रास द्यायचा. हा तुझा काकासोबत आहे ना, त्यामुळे तू अजिबातच काळजी करू नको. त्या तुझ्या नालायक बापाला आणि त्या कपटी आनंदीला कसा त्रास द्यायचा ह्या सगळ्या गोष्टी मी तुला चांगल्याच सांगतो, असंही ते विद्याधर म्हणत असतो. आता आरती तिथनं जात असते आणि आरतीने हे सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं. इकडे विद्याधरने तर त्याचं काम केलेलं असतं. विद्याधर त्याला भडकवण्याचं पुरेपूर काम करत असतो. तो म्हणत असतो, तू काळजी करू नको, हा तुझा काका तुझ्यासोबत कायम उभा आहे. हा सगळा काही राग मनात साठवून ठेवायचा आणि असा बाहेर काढायचा ना की समोरचा उद्ध्वस्त झाला पाहिजे. त्यांना सुद्धा कळू दे की दुखणं आणि तडपणं काय असतं तर, असंही ते विद्याधर सांगत असतो. आता विद्याधरने तर बरोबर जखमीवर मीठ चोळण्याचं काम केलेलं असतं. पृथ्वी ते शांत झालेला असतो. मिताली आणि प्रांजल धावतच येतात आणि त्याला मिठी मारत असतात. मिताली म्हणत असते, दादा असा पुन्हा अजिबात विचार करू नकोस, तू आमच्यासोबत आहेस म्हणून आम्हाला हिंमत येते रे. असं म्हटल्यानंतर पृथ्वी दोघांनाही जवळ घेत असतो. तिघेही भावंड फार रडत असतात. इकडे विद्याधर मात्र फार खुश असतो, कारण की त्याचा डाव चांगलाच रंगलेला असतो. आता ही आरतीने सगळं काही ऐकलेलं असतं, त्यामुळे आरती धावतच गेलेली असते आणि आनंदीला हे सगळं काही सांगत असते. आनंदी हे सगळं काही ऐकते तेव्हा म्हणत असते, खरं तर मला याच गोष्टीची भीती होती. आज विद्याधर सरांनी पृथ्वीचा जीव वाचवला ही चांगली गोष्ट केली, पण मात्र या गोष्टीमुळे आता पृथ्वी त्यांच्यावर विश्वास ठेवेल आणि विद्याधर त्याचा डाव साधेल. मालक साहेबाविरुद्ध त्यांचे कानं भरायला सुरुवात करेल आणि इथून पुढे जे काही होईल का ते भयान होईल. असं म्हटल्यानंतर इकडनं आरती म्हणत असते, हा किती नीच. आनंदी तुला एक गोष्ट सांगू का, आज घरात जे काही झालं ते फक्त या विद्याधरमुळे झालं. त्यावर आनंदी म्हणत असते, नाही ग आरतीताई नाही, या सर्व गोष्टी फक्त माझ्यामुळे झाल्यात, मी सुद्धा तेवढी जिम्मेदार आहे. आरती म्हणत असते, काय करतेस आनंदी तू, असा विचार अजिबातच करू नको, या सर्व गोष्टीमुळे स्वतःला तू का ओढून घेतेस. असं म्हटल्यानंतर आनंदी मनात विचार करत असते, आरतीताई तू कितीही सांग पण तरीसुद्धा या सर्व गोष्टीला मी जिम्मेदार आहे, असंही ते आनंदी स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला आज विद्याधरचा डाव साधलेला असतो, त्यामुळे विद्याधर फार खुश असतो. त्याने छान असं बाहेरून चुलीवरचं मटण आणि चिकन मागवलेलं असतं. त्याच्या सोबतीला खरं शलाकासुद्धा असते. इकडे विद्याधर म्हणत असतो, काय मस्तही ना मटण, खरंच मस्तच आहे, मस्त मजा करायची, अजिबातच लाजायचं नाही. शलाका तू लाजू नको बरं का. त्यावर शलाका म्हणत असते, नाही नाही मी कशाला लाजते, असं म्हणून तिचं खाण्याचं काम करत असते. विद्याधर धनश्रीला म्हणत असतो, अरे धनश्री तू कशाला उभा राहिलीस, अगं तू सुद्धा खाऊन घे की, कर मजा, कशाला टेन्शन घेतेस. धनश्री म्हणत असते, नाही नाही तुमचं होऊ द्या. तितक्यातच माई आणि बापू आलेले असतात. आल्याबरोबर शलाका म्हणत असते, माई आणि बापू बरं झालं तुम्ही आलात, खाऊन घ्या की, चला बसा. खरं तर मला तुम्ही ओळखलं नसेल, मी तुमची मुलगी शलाका, असं म्हणून मुद्दाम त्यांना हिनवण्याचं काम करत असते. इकडनं विद्याधर म्हणत असतो, माई आणि बापू या या, कंपनी होईन आम्हाला, तुम्ही कशाला टेन्शन घेता, अहो खास मी मटण बाहेरून मागवलंय. आता तो गर्विष्ठ बाप आणि त्याचे लेकरं दरवाजा लावून रडत बसलेत, मग आपण पण रडायचं का. माई आणि बापू तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचं नका टेन्शन घेऊ, तुम्हाला काही कुणी बोलणार नाही, या बसा तुम्ही साईटला. असं म्हटल्यानंतर इकडनं बापू चिडतात आणि म्हणत असतात, विद्याधर तुला लाज कशी वाटत नाही रे, आज एवढा मोठा घरात प्रसंग झाला आणि निर्लज्जासारखं हे सगळं काही तू करतो, तुझ्या घशाखाली घास तरी कसा उतरतो रे, हे सगळं काही सेलिब्रेट करण्यासारखं झालंय का घरात. त्यावर विद्याधर म्हणत असतो, सेलिब्रेट कुठं करतोय, अहो सगळं काही वातावरण मी शांत करण्याचा प्रयत्न करतोय, चिल करण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही बसावं खा, तुम्ही काळजी करू नका, असं विद्याधरचं बोलणं सुरू असतं. इकडनं माईचं लक्ष खरं त्या दारूच्या बॉटलकडे जातं. आता इथे माई म्हणत असतात, विद्याधर तू डायनिंग टेबलवर दारू ठेवलीस, असं म्हटल्यानंतर हा विद्याधर माईकडे पाहतच राहतो
आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की या विद्याधरचा जास्त जरा माज वाढलेला असतो. विद्याधर धनश्रीला म्हणत असतो, धनश्री जा किचनमधून 2 ग्लास घेऊन ये. असं म्हटल्याबरोबर धनश्री जाते. आता आनंदी तिला थांबवते आणि म्हणत असते, या घरात या डायनिंग टेबलवर एकही थेंब दारूचा कोणी पिणार नाही. असं म्हटल्याबरोबर हा विद्याधर उठतो, तिच्याकडे जातो आणि तो म्हणत असतो, तू मला थांबवणारच. असं म्हणून अक्षरशः ती दारूची बॉटल तिच्या अंगावरच इथे ओतत असतो. तिला अक्षरशः त्या दारूने अंघोळ घातलेली. आता हे सगळं काही जेव्हा माई पाहता तेव्हा मात्र माईंना धक्का बसलेला असतो. आता नेमकं पुढे काय होतं हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट तुम्हाला जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा आनंदी. धन्यवाद.